अतिशय गंभीर असा विषय आहे, अतिशय घृणास्पद असा विषय आहे। एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने त्या ठिकाणी अ, हा अत्याचार चाललेला आहे। धर्मांतरणासाठी त्या ठिकाणी वाटेल तसे प्रयोग केले जात आहेत, नोकरीचं आमिष दाखवलं जातं आहे, देवदेवतांबद्दल अतिशय आपल्या घाणेरडं बोललं जातं आहे। मला वाटतं यापेक्षा गंभीर विषय दुसरा असू शकत नाही, म्हणून या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय अतिशय गंभीर दखल घेतलेली आहे। मुंबईहून सुद्धा टीम या ठिकाणी इन्क्वायरीसाठी आलेल्या आहेत। नाशिक पोलिसांचं मी अभिनंदन करेल की त्यांनी हा विषय, हा जो प्रकार आहे हा सुद्धा शोधून काढलेला आहे आणि म्हणून या संदर्भात 6 लोकांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची कसून चौकशी सुरू आहे आणि मला वाटतं याची व्याप्ती खरंच ही मोठी असू शकेल, मोठी असेल, निश्चित असेल आणि म्हणून त्या संदर्भामध्ये सगळ्या चौकशा सुरू आहेत। आणि म्हणजे मुलींना गोमांस खायला घालणं, त्यांना महिनाभर रोजे पकडायला लावायचं, त्यांना नमाज पडायला लावायची आणि धर्मांतरण करायचं, म्हणजे हा प्रकार खरं म्हणजे अशी कल्पनाही करता येत नाही। आणि एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये अशा पद्धतीने सगळे हे त्या ठिकाणचे लोक करतायत, काही अधिकारी करतायत, काही वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी महिला, त्यांच्याकडे तक्रार करून सुद्धा त्यांनी या संदर्भामध्ये कुठली दखल घेतलेली नाही। त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अतिशय सगळ्या गांभीर्याने सगळ्या विषयाची चौकशी या ठिकाणी सुरू आहे। मला वाटतं पुढच्या काळामध्ये सुद्धा अजून काही लोक यामध्ये निष्पन्न होतील आणि मी तर CPंना बोललेलो आहे, त्यांना म्हणालेलो आहे, मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की आजूबाजूला काही कंपन्या आहेत त्या ठिकाणी असे प्रकार असण्याची शक्यता आहे आणि म्हणून मला वाटतं तिथेही चौकशी करावी, अन्यथा जे पीडित असेल त्यांनी पुढे यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल। त्यांनीसुद्धा पुढे जर तक्रार केली तर मला वाटतं या संदर्भामध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेऊन जे दोषी आहेत त्यांच्यावर अतिशय कठोर कारवाई, ते कठोर म्हणजे या पुढच्या काळामध्ये अशी कोणी हिंमत करणार नाही अशी कारवाई त्यांच्यावर केली जाईल। याच्यामध्ये रॅकेट असण्याचा देखील संशय आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांचं ही जी टोळी होती ती करत होती, त्यामुळे रॅकेट असण्याचा संशय आहे। निश्चित याच्यामध्ये रॅकेट असण्याची शक्यता आहे, संशय आहे, असू शकेल, कारण 4-5 जणं मिळून ज्या पद्धतीने मुलींना ब्लॅकमेल करत होते, नोकरीचं आमिष दाखवत होते आणि मग तिसऱ्याच माणसाला तिच्याकडे पाठवून की तुझे फोटो माझ्याकडे आहेत, तुझे व्हिडिओ रील माझ्याकडे आहेत, मग माझ्याबरोबरही चल, मैत्रिणींना पण आण, हे सगळं एक रॅकेट आहे, हे सगळं रॅकेट आहे, प्रथमदर्शनी दिसतं आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये अतिशय कसून चौकशी सुरू आहे। या बाबतीमध्ये कोणालाही माफी दिली जाणार नाही, कोणी यातून वाचणार नाही, पण हा विषय मला वाटतं अतिशय गंभीर आहे। धर्मांतर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि नुसतं मुलीचं नाही तर मुलांचं सुद्धा धर्मांतरण करून घेतलेलं आहे। त्याला पैशाचं आमिष, त्याला नोकरीचं आमिष, त्या ठिकाणी जाऊन त्याला नमाज पडायला लावत आहेत, त्याला गाईचं गोस खाऊ घालायला लावत आहेत, गाईचं मांस खायला लावत आहेत। म्हणजे हा प्रकार मला असं वाटतं की अतिशय गंभीर आहे आणि याची व्याप्ती निश्चित मोठी असू शकते, म्हणून त्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे। पण मी पुन्हा आवाहन करेल, जे पीडित आहेत त्यांनी समोर यावं, त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात येईल, पण त्यांनी या संदर्भामध्ये आता तक्रारी कराव्या। हे एका कंपनीमध्ये उघड झालंय, मात्र अशा अनेक कंपन्या नाशिकमध्ये आहेत आणि त्या कंपन्यांमध्ये सुद्धा असा प्रकार आहे असं म्हटलं शक्यता आहे। नुसती ही तर टीसारखी एवढी मोठी कंपनी टाटांची, त्याच्यामध्ये हा प्रकार चाललेला आहे। बाकी कंपन्या आहेत, अनेक मुलं मुली त्या ठिकाणी नोकरीला आहेत, कामाला आहेत, पण मला असं वाटतं की असं असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण तपास करावा अशा सूचना आम्ही पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। विशाखा समितीच्या बाबत काही बैठक आपण घेणार आहात का, सूचना काही देणार आहात का, कारण त्या ऍक्टिव्ह नसल्यामुळे अशा प्रकार जे आहेत त्याला वाढताना पाहायला मिळत आहे। मला वाटतं तशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत की या संदर्भामध्ये या समित्या नेमल्या गेल्यात, पण त्या अधिक ॲक्टिव्ह व्हाव्यात, त्यांनी काम करावं, पण कोणीतरी पुढे आल्याशिवाय त्या गोष्टी कळत नाही। काय इतक्या छुप्या पद्धतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत, पण आता एखाद दुसरी महिला पुढे आली किंवा एखादा दुसरा प्रकार पुढे आला की मग त्यातून सगळे प्रकार पुढे येतात, जसं महाराजांचं झालेलं आहे। कोणालाच कल्पना नव्हती, सगळेच त्या ठिकाणी जात होते, कॉर्पोरेट क्षेत्रात जात होते, पॉलिटिकल जात होते, सगळेच IAS IPS पासून नावं त्यामध्ये आहेत, पण म्हणून मला वाटतं की एखाद दुसरं नाव पुढे आलं की बस सगळे प्रकार समोर येत आहेत आणि म्हणून मला वाटतं ज्या ज्या ठिकाणचे काही प्रकार चालले असतील ती नुसती माहिती जरी आम्हाला दिली, माहिती जरी आम्हाला कळाली, पोलिसांना कळाली, तर निश्चित त्या संदर्भामध्ये सखोल चौकशी करून हे सगळं रॅकेट खोदून काढण्यात येईल। भाऊ, खरात प्रकरणामध्ये एकूणच फॉरेन्सिककडनं जो अहवाल आला आणि जे काही पुरावे SITने जमा केले, तब्बल 160 GB पुरावे हे सगळे जमा करण्यात आलेले आहेत, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क, असं सगळं एकूण ते न्यायालयात देखील सादर केलं जाणार आहे। गंभीर मुद्दा होता आणि SITने एवढं सगळं गोळा केलं आहे। नाही, तेच सांगतो की या संदर्भामध्ये SIT अतिशय म्हणजे रात्रंदिवस काम करते,
पूर्ण वेळ त्यांनी ते झोकून घेतलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अतिशय बारीक लक्ष या सगळ्या विषयाकडे आहे आणि इतका गंभीर प्रकार हा काही छोटा प्रकार नाही, हा अतिशय गंभीर प्रकार आहे. हा दोन्ही प्रकार फक्त वेगवेगळे आहेत. इकडे धर्मांतर चाललेलं आहे आणि इकडे हे धर्मगुरू बनून हे महाराज काय काय प्रयोग करतायत आणि आपणही दाखवलेलं आहे की जवळपास 160 रीलच्या संदर्भामध्ये त्या समोर आलेल्या आहेत. त्या सर्वात चौकशी सुरू आहे, अजून काही समोर आलेल्या नाहीत, पण आपणच त्या ठिकाणी दाखवतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा विषयही अतिशय गंभीर आहे. मला वाटतं अशा बंधू लोकांचा इतका कडक बंदोबस्त झाला पाहिजे की पुढे कोणी अशी हिंमत करता कामा नये, कोणी असे प्रकारच करता कामा नये, अशा पद्धतीने त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं शहरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र आपल्याच सत्ताधारी पक्षाचे काही नगरसेवक कामं अडवत आहेत, ठेकेदारांना त्रास देत आहे, अशा प्रकारची चर्चा सुरू होती आणि काल काही नगरसेवकांना पोलिसांनी चौकशीसाठी देखील बोलवलं होतं. नाही, मी या संदर्भामध्ये माहिती घेतली, चौकशी केली. कोणी म्हटलं की आमची पाईपलाईन फुटली आहे, 6-7 दिवस झाल्या ठेकेदार जोडत नाही, म्हणून आम्ही गेलो होतो, आम्ही वर्गणी मागितली नाही. पण त्या संदर्भामध्ये मी चौकशी करण्याचे आदेशही आमचे जे कमिशनर आहेत त्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत. पण आपल्याला मी पुन्हा सांगेल, मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलं, जाहीर सांगितलं होतं की कोणीही कामामध्ये अडथळा आणायचा नाही, कोणी असे रिकामे धंदे करायचे नाही आणि जो करेल पोलिसांनी त्याची दखल घ्यायची आहे. संबंधित यंत्रणा महापालिकेने सुद्धा या संदर्भात ठेकेदारांनी तक्रार केल्यावर त्यांनी त्या ठिकाणी काल कंप्लेंट केली. लगेच कुठल्याही पक्षाचे असो, इथे असं नाही आहे की मग आमच्या पक्षाचे काय त्या पक्षाचे काय, पण जर चूक असेल निश्चित ते तपासलं जाईल. कारण त्यांचं म्हणणं वेगळं आहे, यांचं म्हणणं वेगळं आहे. पाईपलाईनचा विषय होता, पाण्याचा, पाणी मिळत नाही नाशिक शहरामध्ये, थोडं उशिरा होतं आहे काही ठिकाणी, हाही विषय खरा आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मी रात्री सगळी माहिती घेतलेली आहे. पुन्हा मी नगरसेवक, ठेकेदार आणि कमिशनर यांना एकत्रित बसवून त्या संदर्भामध्ये चौकशी करू. पण याच्यामध्ये जो दोषी असेल किंवा असे कोणी रिकामे उद्योग करत असेल, अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. काम अतिशय क्वालिटीचं सुरू आहे. रात्रंदिवस सगळे म्हणजे आमचे सगळे अधिकारी, सगळे IIT पासून सगळ्यांच्या नजरा त्या ठिकाणी आहेत. स्पेशल वेगळी टीम त्यासाठी नेमलेली आहे. आणि असं असताना मग आता कुंभमेळा समोर आलेला आहे. ही कामं वेळेत होणं हे क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. आणि अशा वेळेला जर कोणी नगरसेवक असतील का कोणी उच्च पदस्थाचे पदाधिकारी असतील, कोणी त्रास देत असेल तर त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सक्त सूचना, कडक सूचना पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत. मधल्या काळामध्ये गंगापूर रोडवरचे जे काही झाडं वृक्षाचे रस्त्याच्या मधोमध आहेत ते काढण्यासाठी महापालिकेचे अधिकारी गेले होते. त्या ठिकाणी मोठा राडा झाला. काही पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केला आहे. कसं बघता एकूण येणाऱ्या काळात कशी कारवाई होणार आहे? काही स्थानिक नागरिकांनी मात्र त्याला समर्थन केले, ते काढावं असं ते म्हणत आहे. मला असं वाटतं की आपण बघतात आता इतक्या वर्षामध्ये ती झाडं जुनी आहेत, खरं आहे, 50 वर्ष, 60 वर्ष, काही म्हणतात 80-80 वर्ष झाडं तर आहेत. पण आता आपण बघितलं असेल तर आता वाहनाची संख्या किती वाढलेली आहे. नाशिक शहरामध्ये जिथे पूर्वी 200-500 वाहनं असतील, आता त्या ठिकाणी 10,000 वाहनं झालेली असतील. 4 व्हीलरच्या बाबतीमध्ये तसंच झालेलं आहे. ट्रान्सपोर्टेशन वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढते आणि त्यामुळे आपण एकीकडे असं म्हणतात की मग ट्रॅफिक जाम होते. शासन काय करतं आहे, प्रशासन काय करतं आहे, पोलीस यंत्रणा काय करतं आहे, ट्रॅफिकवाले काय करत आहेत. पण अनेक ठिकाणी आपण बघितलं असेल की मधोमध झाडं आहेत आणि ती एवढी मोठी आहेत की त्याच्यावर आदळून अनेक तरुण आमचे मुलं मुली त्यांचाही मृत्यू झालेला आहे. ते मृत्युमुखी पावलेले आहेत. अतिशय करते शिकणारे मुलं घरातले हे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडत आहेत. आणि म्हणून मी म्हटलं की जे मध्ये झाडं आहेत की ज्यामुळे वारंवार त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत, अपघात होत आहेत, मुलं मृत्युमुखी पडत आहेत, ती काढून घ्यावी. त्या बदल्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आपण किती झाडं लावतो आहेत. तुम्हीच दातं दाखवतात. मी परवा पप्याला फोटो आलेले आहेत, केवढे मोठे झाले, ते किती हिरवेगार झाले ते झाड. आता मी आज त्याला सांगितलं की सगळ्यांना ठिबक करा की ते दुप्पट वेगाने वाढतील. आता मी टँकरने पाणी देतो, पण ठिबक करायला सांगितलं आहे. लागू दे 10-20-25 लाख रुपये लागतील, ते काय असेल ते. पुन्हा आम्ही झाडं मागवलेली आहेत, ती झाडं लावतो आहे. आणि उद्योजक असतील, CSRच्या माध्यमातून असतील, काही वेगळ्या संघटना आहेत, त्यांच्या माध्यमातून आम्ही लाखो झाडं तर नाशिकमध्ये लावतो आहे. लाखाच्या संख्येत आम्ही 15,000 लावलीत, पण आम्ही ती लाखाच्या संख्येत लावतो आणि मोठी झाडं आणतो. 2 फूट, 3 फूट, 5 फुटाची नाही, सगळी झाडं 15 ते 20 फुटाची आणून आम्ही त्या ठिकाणी लावतो. पावसाळा आला की आता ती झाडं पुन्हा इतकी ग्रोथ होईल. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही पर्यावरणप्रेमी आहोत, पण लोकांचा जीव जातो आहे. ट्रॅफिक इतकं कमालीचं त्या ठिकाणी, त्याच्यामुळे अडथळा निर्माण होतो आहे आणि त्यामुळे काही झाडं काढणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की सर्वांनी सहकार्य करावं. कारण आपल्याला आता कुंभमेळा तर आहेच, पण रेग्युलरसुद्धा ट्रॅफिकची परिस्थिती काय आहे, वाहतुकीची परिस्थिती काय नाशिक शहरामध्ये. सगळे लोक ओरडत आहेत, शिव्या घालत आहेत, बोलत आहेत. पण मला असं वाटतं सगळ्यांच्या सोयीचा विचार करून, सगळ्यांच्या हिताचा विचार करून आपण या संदर्भामध्ये निर्णय केला पाहिजे. आणि आम्ही सांगतो की आम्ही जर 500 झाडं काढले ना, तर आम्ही 50,000 लावतो आहे ना, 50,000 झाडं लावतो आहे. मला वाटतं मग हे कोणी समजून घेतलं पाहिजे. जी झाडं मी लावलेली आहेत ती जे पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी बघितलं पाहिजे की ती झाडं आता कशी झालेली आहेत,
किती मोठी वाढलेली आहेत, केवढी हिरवीगार झालेली आहेत. वाटतं ते सगळं समोपचाराने सगळ्यांनी मिळून नाशिक शहराच्या हितासाठी काहीतरी चांगला निर्णय आपण केला पाहिजे. भाऊ, राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय भूकंप होईल. जे ठाकरे सेनेचे खासदार आहेत 8 ते शिंदेच्या संपर्कात आहे अशी चर्चा आहे. काल बैठक देखील ऑनलाईन त्यांची झाली आहे. नाही, मला काही या संदर्भात फार माहिती नाही. टायगर ऑपरेशन काय माहिती, पण सध्या आमचं कमळ ऑपरेशन तर काही नाही. मला वाटतं त्याची बातमी कुठे नाही आहे. असेलही काय, आता लोक तिकडे अस्वस्थ आहेत. ठाकरे सेनेत राहायला कोणालाही रस राहिलेला नाही. आमदारांची तीच परिस्थिती आहे, खासदारांची तीच परिस्थिती आहे. बघू आता कसं ऑपरेशन सक्सेस होतं, काय होतं. धर्मांतर प्रकरणामध्ये जी TCS कंपनी आहे ती नाशिक महानगरपालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आहे, तर त्याबाबत काही निर्णय म्हणून निश्चित त्या संदर्भामध्ये सुद्धा विचार करावा लागेल. अतिशय गांभीर्याने विचार करा. त्या ठिकाणी नोकरीचा आमिष दाखवून मुलींवर अशा पद्धतीने अत्याचार होतो आहे, धर्मांतरण केलं जातं आहे, त्यांना गाईचं मांस खायला लावत आहेत. आणि मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा असं की नोकरी लावून देतो वगैरे म्हणणारे काही लोक आहेत का, बहादर आहेत का, तसं की चाललं आहे का. अतिशय सिरियस, अतिशय गांभीर्याने हा विषयसुद्धा त्याच्याकडे बघावं लागेल. आणि मी पुन्हा सांगेल की इतर कंपन्या ज्या आहेत त्या ठिकाणीसुद्धा खूप लक्ष घालण्याची गरज आहे, खूप लक्ष घालण्याची गरज आहे. कारण मला वाटतं हे सगळं रॅकेट आहे. धर्मांतरण आपण नाही म्हणतो, फार आमचे विरोधक फार मोठमोठी भाषणं त्या ठिकाणी विधानसभेमध्ये करतायत. पण हा प्रकार त्यांनी बघावा जरा काय चाललं आहे म्हणून, कशा पद्धतीने चाललेला आहे, कशा पद्धतीने ब्लॅकमेल केलं जातं मुलींना, हे त्यांनी बघावं. आणि मला वाटतं हे सर्रास सुरू आहे. पण निश्चित त्याची सगळी पाळंमुळं खोदली जातील. मी पुन्हा सांगेल की शासनाने, गृह खात्याने, माननीय मुख्यमंत्री महोदयाने अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे. आणि म्हणून मुंबईच्या टीमसुद्धा येऊन त्या ठिकाणी बसलेल्या आहेत, तपासणी करतायत. भाऊ, भाऊ, मुंबईमध्ये राज्यात शालार्थ आहे की घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची बोगस भरती झाली आणि नाशिक विभागात सर्वाधिक मोठी भरती झाली. त्यामुळे आता जी SIT नेमली होती ती SIT मुक्का लावण्याचा विचार करते. पहिल्यांदा असं होतंय की या शिक्षणाधिकाऱ्यांवर मुक्का लावला जातोय. मला वाटतं या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, विधानसभेमध्ये चर्चा झाली आणि मोठं रॅकेट या ठिकाणी पण आहे. हे आपल्याला निश्चित मान्य करावं लागेल. त्या ठिकाणी अनेक शिक्षकांच्या काही असे लोक आहेत की ते आम्ही तुम्हाला करून देतो, आम्ही तुम्हाला भरती करून देतो, आहेत असे म्हणणारे. शाळेमध्ये जाऊन मग तुमची 20 जागा भरल्यातील 10 लाखप्रमाणे आम्हाला द्या, 15 लाखप्रमाणे आम्हाला द्या, बाकीचे काय तुम्ही घ्या. हे असं चाललेलं आहे आणि प्रथमदर्शनी उघड झालेलं आहे. त्या संदर्भामध्ये SIT स्थापन झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ती केलेली आहे आणि त्याचा अतिशय बारकाईने सगळा अभ्यास चाललेला आहे, तपास चाललेला आहे. मला वाटतं जे दोषी असतील निश्चित त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. आणि शासनाचा पैसा अशा पद्धतीने बोगस शिक्षक भरून, बोगस भरत्या दाखवून, काही अगदी मागच्या अधिकारी जे 2-4 वर्षापूर्वी रिटायर झाले आहेत त्यांच्या मागच्या सह्या दाखवून त्या ठिकाणी काही बहादर करतायत. बाहेरची लोक आहेत आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत तेही सामील आहेत, तेही आहेत. त्यामुळे मला वाटतं सगळं हे संघटितपणे चाललेलं काम आहे, गुन्हेगारी ही. त्या संदर्भामध्ये निश्चित खूप कठोर कारवाई या सगळ्यांवर होईल. भाऊ, मुंबईमध्ये नगरसेवकांना निधी वाटपामध्ये कुठेतरी असमानता आहे असं बघायला मिळते. जिथे 2 ते 20 कोटी रुपये सत्ताधारीच्या नगरसेवकांना आहेत, तर ठाकरेच्या नेत्यांना फक्त 2 ते 10 लाख एवढेच पैसे दिले जातात असा आरोप. आता मुंबईच्या बाबतीमध्ये मला काही नक्की माहिती नाही, तपासूनच सांगेल. मी आताच बातमी काही ती महापौर सांगत होते तेवढंच मला माहीत. हां, नासिक में और एक घटना सामने आई है. टाटा कंपनी जिसके ऑफिस में, कार्यालय में, जहाँ पे लड़कियां भी काम करती है, लड़के भी काम करते हैं, और वहाँ पर धर्मांतरण का एक सीरियस मुद्दा जो है वो सामने आया है. वहाँ की जो लड़कियां हैं उनको हम लोग आपको सर्विस को लगा लेंगे, आपको नौकरी देंगे, आप नमाज पढ़ो, आप रोज़े पकड़ो, हमारी गौ माता का गोश्त जो है, मतलब मांस जो है वो खाओ. इस तरह से उनको बहकाया जा रहा है और सर्विस के नाम पर कि हम आपको नौकरी पे लगाएंगे. मुझे लगता है बहुत गंभीर बात है. इससे ज़्यादा गंभीर बात कोई हो ही नहीं सकती. और 4-5 लोग मिलके एक समाज के, मुस्लिम समाज के, ये अन्याय अत्याचार कर रहे हैं. कोई किसी के रील उतार रहा है, लोगों को बता रहा है, वो उसका दूसरा ही दोस्त जाके बता रहा है मेरे पास आपका ऐसा है, आप मेरे साथ नहीं आई तो मैं ऐसे करूँगा, आपके अगर फ्रेंड कोई है उसको नहीं लाया तो मैं ऐसे करूँगा. मुझे लगता बहुत सीरियस ये बात है और बहुत गंभीरता से माननीय मुख्यमंत्री जी ने भी इस बात को लिया है. इसकी पूरी इंक्वायरी चल रही है. मुंबई से भी पुलिस की पूरी टीम डिपार्टमेंट की यहाँ पर आई है और मुझे ऐसा लगता है कि और कई जगह, दूसरी जगह
ऐसा भी हो सकता है क्या? बाकी भी कंपनियां बहुत सारी नासिक में है, यहाँ पे बहुत हमारी बहनें हैं, लड़कियां हैं, ये काम कर रही है। तो मुझे लगता है इसका भी सोच समझ कर हम लोग पूरी इंक्वायरी डिपार्टमेंट के माध्यम से की जा रही है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।